नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन। महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन। बोधगया येथे भिक्खू संघाच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनात विविध परिवर्तनवादी बुद्धिस्ट व आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आले। यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, नालंदा धम्म विद्यालय, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, वंचित बहुजन आघाडी, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, आझाद समाज पार्टी, कांशीराम, भीमशक्ती सामाजिक संघटना, सम्यक बहुउद्देशीय प्रतिष्ठान, विद्रोही तथागत गौतम बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीचे बौद्धाचे पवित्र स्थळ असलेले महाबोधी महाविहार ब्राह्मणाच्या कब्जातून मुक्त व्हावे यासाठी बोधगया येथे सुरू असलेल्या भिक्खू संघाच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून आज परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध धार्मिक, सामाजिक, आंबेडकरवादी पक्ष संघटनेच्या वतीने धरणे आंदोलने करण्यात आले। या धरणे आंदोलनातून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देशाचे राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले आहे। हे 1891 मध्ये धम्मपाल आलागिरी यांनी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन केले। त्यानंतर बरीच वर्ष देशभरात भदंत नागार्जुन, सुरेश ससाई यांनी हे आंदोलन पुढे चालवले, परंतु अद्यापही महाविहार बौद्धांच्या ताब्यात नाही। सदरील कमिटीत 1949 कायदा दुरुस्ती करून संपूर्णतः बौद्ध अनुयायी यांचा समावेश करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। या धरणे आंदोलनात भदंत मुदितानंद महाथेरो, घनश्याम साळवे, कचरू दादा गोडबोले, गोपीनाथ कांबळे, गौतम मुंडे, संजय बगाटे, रानूबाई वायवळ, धम्मदीप रोडे, रणजित मकरंद, गौतम बराळे, सुनील पवार, सुनीता साळवे, सुनील पोखरे, एम भरणे, राहुल साळवे, धोनीराम खेडकर, सचिन पाचपुंजे, उमेश शेळके, भगवान जगताप, सतीश भिसे, शाह मोरे, रंजना खिलारे, गायाबाई लहाने, छाया खोब्रागडे, शांताबाई यांच्यासह विविध धार्मिक सामाजिक संघटनाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही परभणीमध्ये सर्व पक्षीय, सर्व धार्मिक संघटना आम्ही एकत्र येऊन आज बिहारमध्ये होत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज कलेक्टर यांच्या मार्फत राष्ट्रपतीला निवेदन सादर केलेलं आहे की महाबोधी महाविहार जी कमिटी आहे त्या कमिटीवर सगळे ब्राह्मण लोक आहेत आणि आमचं बुद्ध विहार हे आमच्या ताब्यात असावं यासाठी आम्ही कलेक्टर मार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिलेलं आहे। आणि जी जाचक आट आहे त्या बायलॉजमध्ये ती जाचक आट त्यांनी रद्द करावी आणि सगळा बौद्ध विहार जे आहे, बुद्धांचं विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी त्या धरणे आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे असा मी राष्ट्रपतीला निवेदनाद्वारे कळवलेला आहे। एक मिनिट हां सर। सर्वांना सप्तंजवी। आज परभणी या ठिकाणी पूजनीय भंतेजी समस्त आंबेडकरी ज्या विविध संघटना असतील, कार्यकर्ते, पदाधिकारी, धम्मबांधव, धम्मभगिनी यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये जे बोधगया महाविहार आहे, बोधी महाविहार, याच्यामध्ये जे एक प्रकारचे वेगळ्या प्रकारचं अतिक्रमण त्या ठिकाणी झालेलं आहे। आपण पाहिलं असं बांधवांनो की मस्जिदीमध्ये जर पूजा करायची असेल तर त्या ठिकाणी मौलवी असतात, चर्चमध्ये फादर असतात, मंदिरामध्ये पुजारी असतात आणि त्याचप्रमाणे बुद्धविहारामध्ये केवळ भंतेजी त्या ठिकाणी पूजा वंदना वगैरे घेत असतात। आणि कुठेतरी हे जर आपण पाहिलं बोधगयाला काय झालेलं आहे की त्या ठिकाणी 9 जणांचं त्या ठिकाणी एक मंडळ आहे, त्याच्यामध्ये 4 भंतेजी ते पण त्यांच्याच धार्जिनी असलेले 4 भंतेजी आहेत ब्राह्मण समाजाचे आणि एक कलेक्टर आहेत। म्हणजे असं मेजॉरिटी जर पाहिली तर ती बौद्ध धम्म नसलेल्यांची त्या ठिकाणी मेजॉरिटी आहे। काही जर त्या ठिकाणी बौद्ध धम्माच्या रिलेटेड काही महत्त्वपूर्ण विकास कामं करायची असतील, बौद्ध धम्माचा प्रचार चांगल्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर त्या ठिकाणी तिथेच जे प्रामाणिक भंतेजी आहेत त्यांना त्या ठिकाणी अडचण येत आहे आणि मागच्या काही दिवसापासून ते भंतेजी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। तर त्यांच्या समर्थनामध्ये आज आम्ही या ठिकाणी भंतेजींच्या आणि समस्त आमच्या या आयोजक संयोजकांच्या माध्यमातून, आंबेडकरी समाजाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज एक दिवसीय उपोषण या ठिकाणी धरणे आंदोलन केलं होतं आणि या ठिकाणून महामहिम राष्ट्रपतीजींना त्या ठिकाणी आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। आणि यावरती जर का निश्चितच तोडगा निघाला नाही तर जी काही येणारी रूपरेषा असेल समस्त आंबेडकरी समाज भंतेजींच्या माध्यमातून, समस्त आंबेडकरी नेत्यांच्या माध्यमातून, समाजाच्या माध्यमातून याची पुढे रूपरेषा ठरवली जाईल। महाबोधी महाविहार 1991 पासून हा लढा चालू आहे। या लढ्याला प्रथम रूप
धम्मपाल अनारगी यांनी दिलेला आहे. बौद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे. धम्मपाल अनारगी यांच्यानंतर भंते नागरविन सुरी ससाई यांच्या देखील माध्यमातून खूप मोठा लढा या देशामध्ये त्यांनी उभा केला. आज पावे तो महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात आलेलं नाही आणि म्हणून बौद्धगयेच्या ठिकाणी आज 2,500-3,000 हजार भिक्खू संघ आमरण उपोषण करत आहे. त्या उपोषणाला आज आम्ही परभणी जिल्ह्यातील सर्व संघटनांच्या वतीनं पाठिंबा देत हे धरणे आंदोलन केलेलं आहे आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो पण ते नव्हते. निवासी उपजिल्हाधिकारी मॅडम यांच्या मार्फत आम्ही राष्ट्रपती यांना मागण्यांचं निवेदन सादर केलेलं आहे. जेव्हा जेव्हा भिक्खू संघ आम्हाला आदेश देतील तेव्हा तेव्हा आम्ही परभणीकर म्हणून या लढ्याला साथ देणार आहोत. जय भीम, जय भारत. क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय. वंदन भंतेजी. आज परभणीकरांवरते मार्फत भंतेजीच्या पूजनीय मोतीरामजी भंतेजी थेरो यांच्या आव्हानानंतर समस्त बौद्ध अनुयायी एकत्र येऊन जे बौद्धगया येथे महाबौद्ध विहार येथे उपोषण चालू आहे, आंदोलन चालू आहे, तिथे शेकडो भंतेजी आज आपल्या अनशनवर आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमच्या मोतीराम भंतेजीने 2 दिवसापूर्वीच आवाहन केलं होतं. त्याकरिता परभणी जिल्ह्यामध्ये 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्याकरिता जे तमाम आंबेडकरवादी संघटना पक्ष आणि बौद्ध समाज एकत्र येऊन त्यांनी आज आंदोलन केलं. आपल्या भावना कळवल्या आहेत की आमचं बौद्ध विहार हे आमच्याच ताब्यात पाहिजे. जसं अनेकाचं धार्मिक स्थळं त्यांच्या ताब्यात असतात ते देखील आमच्या ताब्यात पाहिजे आणि त्याचे खास करून आधिपत्य त्याच्यावर जो अधिकार आमच्या भिक्खू संघाचा पाहिजे. त्याकरिता हे आंदोलन चालू आहे आणि तिथल्या उपोषणाला आणि महाविहार बौद्ध विहार मुक्त करण्यासाठी परभणीतर्फे देखील 1 दिवसीय आंदोलन करून सहभाग नोंदवला आहे. आमचे भिक्खू संघ मोतीरामजी थेरो यांनी ज्यावेळेस आवाहन करतील त्यावेळेस परभणीकर बौद्ध समाज हा त्या आंदोलनाकरिता जे काय करायची वेळ येईल ते करण्यासाठी हमेशा सहभागी आहे. त्यांनी फक्त आवाहन करा, आम्ही तत्परतेने त्यांच्या आव्हानाला ओ करून सोबत आहोत. एवढंच बोलून थांबतो. जय भीम. विहार मुक्ती आंदोलनासाठी जो हा लढा आहे सर्व बहुजन समाजातील लोक यांना साथ सहयोग करत आहेत. तर हा लढा म्हणजे आर्टिकल 19 हा मूलभूत स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे प्रत्येकाला संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि प्रत्येकाचा जो धर्म आहे त्यानुसार आचरण करण्याचा संविधानाने अधिकार दिलेला आहे. तर त्याचनुसार जो महाबोधी महाविहार आहे त्या विहारामध्ये जर पूजा वंदना घ्यायची असेल तर बौद्ध भिक्खूला त्याचा ताबा नाही आणि ते ताबा मिळवण्यासाठी सर्व देशभरातून हे आंदोलन, रस्त्यावरची लढाई आणि कायद्याची आणि कोर्टातली पण लढाई बामसेफ व भारत मुक्ती मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या माध्यमातून कोर्टात सुद्धा हा लढा चालू आहे आणि सर्व समाजाने सुद्धा त्याला पाठिंबा दिलेला आहे. पण फक्त एकच समाज नसून सर्व बहुजन समाज यात समाविष्ट आहे आणि हे आंदोलन जास्त तीव्रतेने लढण्यासाठी आम्ही सर्व म्हणजे जे पदाधिकारी असतील, जे भंतेजी आहेत, जो समाज आहे त्यांना साथ सहयोग देऊन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आम्ही देत आहोत. थँक्यू. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.